मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 103. वैशाख संपल्यामुळे वर्षा ऋतूला सुरुवात झाली. मुसळधार पावसानं नगरातील कोट, बुरुज, गोपुर आणि कळस यांवर जलदानाचा वर्षाव सुरू केला. दादाच्या दानाच्या प्रतिज्ञेची वार्ता सर्व नगरात पसरली. थोडीशी उघडीप मिळताच याचक राजवाड्यावर गर्दी करू लागले. कुणी पावसापासून रक्षण करण्यासाठी घराचं साहित्य, कुणी पाण्यामुळे अक्रूर व्याधीनं मेलेल्या घोड्याऐवजी दुसरा घोडा, कुणी धन, कुणी धान्य, कुणी धेनू, कुणी धरती, अशा अनेक मागण्या घेऊन याचक वाड्यावर जमू लागले. सकाळची आन्ही काटोपल्यानंतर प्रथम सर्व याचकांना दान करून मगच वसुदादा भोजन घेऊ लागला. राजवाड्याला याचकांच्या अखंड येण्या जाण्यामुळे व्यापार पेठेचं स्वरूप आलं. दुर्योधनाच्या पायांवर पुरेशी घालूनही उरलेली दिग्विजयातील संपत्ती गाड्या गाड्यांनी होती. आर्यावर्तातील सर्व राज्यांतील याचक आले असते तरीही ती संपली नसती. त्या संपत्तीचं दान करून तो आता जनमनांची राज्य जिंकू लागला. दीन, दुर्बल, अपंग, रंजले गांजले, ब्राह्मण, अनाथ, व्याधीग्रस्त सर्व स्त्री पुरुषांना एकच आधार मिळाला: दानशूर करणं, दानशूर करणं. राजवाड्यासमोरच्या प्राकारी चौकातल्या दगडी चौथऱ्यावर बसून जो जी मागेल त्याला ती वस्तू देताना मला वसुदादाचं विलक्षण आश्चर्य वाटू लागलं. प्रत्येक याचकाचं प्रथम तो मधुर हसून स्वागत करीत असे. हे हास्य जर दिग्विजयातील प्रत्येक सैनिकाला पाहायला मिळालं असतं तर त्यासाठी दंडकारांनी पार करून त्या आर्यावर्ताबाहेर महाराष्ट्रातही गेले असते. जे सैनिकांना पाहायला मिळालं नव्हतं ते याचकांना मात्र मिळत होतं. जी संपत्ती वनवन भटकून त्यानं मिळविली होती ती तो आता हसत मुखानं सहज हजारोंना देऊ लागला. अश्वत्थाम्यानं आपल्या पत्रात निसर्गातील मनोरम दृश्य पाहून होणारा आनंद हा 10 दिग्विजयातील विजयानंदापेक्षाही श्रेष्ठ असतो असं म्हटल्याचं मला स्पष्ट आठवत होतं. एका वृद्धेला भरजरी वस्त्र देता देता अंगराजानं आमच्या शेजारी उभ्या असलेल्या अश्वत्थाम्याला विचारलं, गुरुपुत्रा, 10 दिग्विजयातील विजयानंद, अनेक निसर्गरम्य देखावे पाहताना होणारा आनंद आणि अशा एका अनाथ निराश्रित गांजलेल्या दुर्बलाच्या अश्रू पुसताना होणारा आनंद, यांतील सर्वश्रेष्ठ आनंद कोणता? अश्वत्थाम्याजवळ त्याचं उत्तर काही नव्हतं. तो नुसता हसला. आर्द्रा नक्षत्रामुळे आकाशात साचलेले ढग अनपेक्षित वर्षू लागले. जणू ते ढगच सांगत होते की दुर्बलाला दातृत्वानं सबल करण्याचा आनंदच सर्वश्रेष्ठ आहे. पावसाच्या सरीनं भिजणाऱ्या याचकांत हालचाल सुरू झाली. अंगराजानं माथ्यावर छत्र धरणाऱ्या सेवकाला दूर करून भिजत भिजतच दान देत राहणं पत्करलं. मला तर मुसळधार कोसळणारा पाऊस आणि दानांमागत दानं देणारा वसुदादा यांची दातृत्वाबाबत स्पर्धाच चालली आहे असं वाटलं. सुवर्ण, मोती, प्रवाळ, हिरे, वैदुर्य यांच्या मुठी मुठी तो याचकांच्या झोळीत मुक्तपणानं रित्या करू लागला. राजवाड्याच्या सौधावरून पितामह आणि महामंत्री विदुर हे पाहत होते याची त्याला जाणीवही नव्हती. त्याचं दान याचकाच्या झोळीत नीट पडावं म्हणून अश्वत्थामा प्रत्येक याचकाला झोळी भरण्यास मदत करू लागला. आम्ही पावसात भिजत आहोत याचं भान आम्हा तिघांपैकी कुणालाही नव्हतं. सर्व याचक दान घेऊन दानवीर करणं औक्षवंत हो असं पुटपुटत महाद्वारातून बाहेर पडले. केवळ 2च याचक शिल्लक राहिले. ते दोघंही इतके वृद्ध होते की भिजल्यामुळे कुडकुडत होते. त्यांतील एकाचं शरीर नीलवर्णाचं होतं. युवराज अर्जुन आणि यादवराज श्रीकृष्ण यांशिवाय नीलदेहाची अन्य कुठलीच व्यक्ती कुठंही पाहिल्याचं मला आठवत नव्हतं. याचक असल्यामुळे त्याला तसं काही विचारता येणं शक्य नव्हतं. दुसरा वृद्ध गोलमुद्रेचा होता. तो एकसारखा अंगराजाच्या पायांकडेच पाहत होता. दानशूर कर ना, दान दे. नीलदेहाच्या त्या वृद्धानं हातातील काठी लडलड हलवीत शब्द उच्चारले. काय देऊ बाबा? धन, धान्य, धेनू, धरती, धाम या सर्व गोष्टी जीव अस्तित्वात उरला तरच कामाच्या आहेत. आम्ही पावसात भिजल्यामुळे थंडीत गारठून मरतो आहोत. आम्हाला वाळलेली लाकडं दे मुळीभर. दात थडाथड आपटत त्या वृद्धानं आपली व्यथा सांगितली. वाळलेली लाकडं? अंगराजानं चमकून अश्वत्थाम्याकडे आणि माझ्याकडे पाहिलं. वृद्धाची काठी तर लडलडतच होती. पांढऱ्या दाढीवरून पाण्याचे थेंब निथळत होते. त्याची मागणी पूर्ण केली नसती तर तो खरंच गारठून मेला असता.
शोन, याला यावेळी लाकडं कुठली देणार? आर्द्राच्या या वर्षणाऱ्या पावसात वाळलेली लाकडं कुठं मिळणार? अंगराज सचिंतपणानं माझ्याकडे पाहू लागला. दिग्विजयातल्या त्याच्या विस्मयचकित करणाऱ्या कल्पना मी विसरलो नव्हतो. काय करणार होतो मी त्याला? काही सुचलं असतं तर ते त्याचं त्यालाच. थांब शोन, यांना इथं थांबवून घे. त्यांचं दान त्यांना मिळेलच. मोत्याची मूठ एकाएकी तबकात रिती करून तो चौथरा सोडून तसाच झपाझप पायदंड्या चढत आपल्या कक्षात निघून गेला. थड थड कसल्या तरी आघाताची आवाज त्याच्या अंतपुरी कक्षातून निघून राजवाडीच्या प्राकारात घुमू लागली. अर्ध्या एक घटकेतच तो पायदंड्या उतरत पुन्हा चौथऱ्याकडे येऊ लागला. त्याच्या खांद्यावर लाकडाची मोळी होती. रणांगणात वायुजितावर आरूढ होऊन हातातील खडक विजेसारखं फिरविणारा सेनापती कर्ण आणि खांद्यावर मोळी घेऊन निषाद पर्वतातील एखादा भिल्ल पर्वताची उतरण उतरतो तसा पायदंड्या उतरणारा हा दाता कर्ण एकच आहे हे तिथं केवळ एकट्या मलाच माहीत होतं. आपल्या कक्षातील छताला आधारासाठी आडव्या टाकलेल्या 2 चंदनी तुळ्या त्यानं स्वतः उपसून काढल्या आणि परशूनं त्या नीट फोडून वायुजिताच्या वेगात बांधून ते मोळीचं लोक विलक्षण दान खांद्यावर टाकून तो संतपणे पायदंड्या उतरत होता. माझं मन संमिश्र भावनांनी भरून गेलं. क्षणभर वाटलं की त्याचा सख्खा भाऊ म्हणून घेण्याची कोणतीच पात्रता आपल्यात नाही. हे आपलं दान माझ्यासाठी फार काळ तिष्ठत राहावं लागलं आपल्याला. खांद्यावरची मोळी नीलदेहाच्या वृद्धाच्या चरणांवर ठेवताना हात जोडून दादा म्हणाला, जय तू दानवीर कर्ण. त्या वृद्धानं त्याच्या मस्तकावर हात उंचवीत आशीर्वाद दिला. मोळी उचलताना तो वृद्ध सौदावरच्या पितामह आणि महामंत्री विदुर यांच्याकडे पाहून का हसला ते मात्र मला समजलं नाही. त्याच्याबरोबरच्या गोल मुद्रेच्या वृद्धानं जाता जाता पुन्हा एकदा दादाच्या पायांवर कटाक्ष टाकला. कमरेतून वाकलेले ते दोघेही वृद्ध मोळे घेऊन महाद्वाराबाहेर पडले. नीलदेहाच्या त्या वृद्धाला महाद्वाराचं ते दिंडीद्वार ओलांडताच एकदम ताठ उभा राहिलेला पाहून एक क्षणभर मला भास झाला की तो वेश पालटलेला श्रीकृष्ण तर नसेल आणि त्याच्याबरोबरचा तो दुसरा वृद्ध युधिष्ठिर तर नसावा. दान संपलं होतं. पावसाच्या सरी थांबल्या होत्या, पण माझ्या मनात विचारांच्या सरी ओघळतच होत्या. दादाचं सारथ्य पत्करून मी मोठी चूक केली होती. त्यामुळे मला त्याचा रथ हाकता येत असला तरी त्याचा सेवक होता आलं नव्हतं. सेवक असतो तर दिवसभर दानासाठी उभं राहिल्यामुळे थकणाऱ्या त्याच्या तळपायांना चंदनी तेल चोळण्याचं अपूर्व भाग्य मला मिळालं असतं. धाकट्या भावाच्या नात्यानं सेवा करीन म्हटलं तर दादा त्याला तयार झाला नसता. धावत्या रथचक्राची आरे एकामागून एक पुढं सरकतात तशी वर्षांमागून वर्ष पुढं सरकत होती. दिग्विजयी कर्ण ही दादाची कीर्ती मागं पडून दानवीर कर्ण ही कीर्ती आता सर्वांमुखी झाली. त्याच्या सर्व पुत्रांना दानवीराचे सुपुत्र असं म्हणून सर्वजण आदरभावानं वागवीत होते. हिमालयाच्या सलग पर्वत शिखरांसारखे ते आता धिप्पाड झाले होते. पित्यासारखी युद्धशास्त्रात निष्णात झाले होते. सर्वात ज्येष्ठ वृषसेनानं तर बाहुकंटक सर्व कौशल्यासकट हस्तगत केला होता. वृषसेन, सुषेन आणि वृषकेतू हे वृषालीवनींचे 3 पुत्र तर मातापित्यांचे सर्वच गुण घेऊन आले होते. चित्रसेन, सुशर्मा, प्रसेन आणि भानुसेन हे सुप्रिया वहिनींचे 4 पुत्रही गुणविशेषांत कुठंही कमी पडत नव्हते. ते सप्तपुत्र व्यायामशालेकडे निघण्यापूर्वी दानासाठी उभ्या असलेल्या पित्याच्या चरणांना हात लावून पुढं जाताना पाहून मला दादाचं जीवन कृतार्थ झाल्याचं समाधान मिळू लागलं. अश्वत्थाम्यासारखा मी जीवनाचा सखोल अभ्यास केला नव्हता. दादासारखे सुखदुःखांच्या घटनांचे रस भरलेले चषकही पचविले नव्हते. माझं जीवन म्हणजे फोफावलेल्या पिकाच्या रोपट्यांनी सुशोभित केलेल्या शेताच्या बांधावरील गवतासारखं वाढलेलं होतं. दुरून पाहणाऱ्याला ते गवत ही पिकासारखंच वाटतं. अंगराजाचा बंधू ही उपाधी सोडली तर स्वतंत्र अशी माझी काय योग्यता होती? केवळ त्याच्यामुळेच मीही सर्वांमुखी झालो होतो. म्हणूनच जीवन म्हणजे एक महान योगायोग आहे असं मला नित्य वाटत होतं. पूर्वजन्मीच्या पुण्याईच्या ऋणानुबंधावरच आम्ही दोघांनी राधामातेच्या कुशीत जन्म घेतला होता.
जन्मभर हातात हात घालून विशुद्ध मनानं सोबत केली होती. मातीच्या घड्याच्या तुकड्यानं प्रयागक्षेत्री वृषाली वहिनींचं अंगराजाशी नातं जोडलं होतं. जीवनाचे घडे पुढे त्यांनी प्रेमरसानं भरले होते. आता तर ते काठोकाठ भरले होते. गुरुद्रोणांनी सामाजिक संकेतापोटी दूर सारलेला धनुर्धर कर्ण त्यांच्याच पुत्रानं अश्वत्थाम्यानं मात्र जीवाभावाचा स्नेही मानला होता. पितामह भीष्मांनी एक वार धिक्कारलेल्या कर्णाचं दिग्विजयी योद्धा म्हणून स्वागत केलं होतं. हे परस्पर विरोधी घटनांचं द्वंद्व पाहताना मला एकच वाटत होतं की जीवन हा एक महान योगायोग आहे. ही कल्पना मी जेव्हा दादापाशी बोलून दाखविली त्यावेळी तो म्हणाला, नाही शोन, जीवन हा योगायोग नाही, जन्म हा योगायोग आहे. जीवन योगायोगापेक्षा कर्तृत्वावर अवलंबून आहे. त्याचा प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना इतकी सडेतोड होती की विरोधाला अर्थच उरत नव्हता. तरीही तो पुष्कळ वेळा मला परामर्श का विचारित असावा हे मात्र समजत नव्हतं. शोन, मी दान देतो. सर्व मला दानशूर म्हणतात, पण माझं हे दानशूरत्व संकुचित नाही वाटत तुला? हस्तिनापूर आणि आसपासची 4 राज्य यापेक्षा बाहेरच्या इच्छुकांना मी काय देऊ शकलो आहे? दिग्विजयासाठी आपण सर्व आर्यावर्तात फिरलो, पण दानासाठी फिरलो का? सांग, याला उपाय सांग. त्यानं मला एकदा विचारलं. तीच तर तुझी इच्छा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तुझ्या सप्तपुत्रांचे विवाह, आणि तेही दूरदेशींच्या सारथी कन्यांची. त्या निमित्तानं सर्व राज्यांतील याचक इथं निमंत्रित करता येतील. ज्यांना येणं शक्य नसेल त्यांना आपल्या आप्तेष्टांकडून आपण धन, धान्य, वस्त्र पाठवून देऊ शकू. मला त्याच्या पुत्रांचे विवाह शक्यतो लवकर व्हावेत असं मनापासून वाटत होतं, कारण ते सर्व आता विवाहयोग्य झालेले होते. ठीक आहे, तुझी कल्पना योग्य आहे. तू व सत्यसेन जा आणि वधूकन्या पसंत करून या. अवंती, कामरूप, कांबोज, काश्मीर अशा दूर देशांतील त्या असाव्यात. सत्यसेन पश्चिम उत्तरेकडे जाईल, तू पूर्व आणि दक्षिणेकडे जा. आणि लक्षात असू दे, मीनाक्षीसाठी आमच्या पुत्रांपेक्षाही सुस्वरूप वर तू शोधून आणलं पाहिजेस. आता मोठी झाली आहे ती. एवढा सुस्वरूप वर कुठं मिळणार? का नाही? तुला शक्य नसेल तर ते काम मी करीन. मथुरा राज्यात त्या निमित्तानं तरी मला जाता येईल. मीच पाहीन तिला योग्य वर. त्यानं माझ्या कन्येसाठी वर संशोधनाचं काम आपल्याकडे घेतलं.